ऊर्जा फोनवर बोलत असते. आज प्रेस कॉन्फरन्स आहे आणि आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये हर्षवर्धन जहागीरदार आणि त्या शिर्केला मी उघडं पाडणार आहे. त्यांचा जो काही प्लॅन आहे तो मीडियासमोर क्लिअर करणार आहे. आता हे सगळं बोलणं मागून शौर्यने ऐकलेलं असतं आणि शौर्य स्वतःशी बोलत असतो. म्हणजे अजूनही ऊर्जाच्या मनात डॅडबद्दल खूपच चीड दिसते आणि ऊर्जा ज्या पद्धतीने फोनवर बोलत आहे ते पाहता निश्चितच डॅडचा ती खूप मोठा अपमान करणार आहे. आणि अशातच आता बोलता बोलता ऊर्जा वळते आणि पाठीमागे असलेल्या शौर्यला पाहते. शौर्याचा चेहरा पाहून ऊर्जाच्या लक्षात आलेलं असतं की शौर्यला मी जे काही बोलते ते बहुतेक आवडत नाहीये. आणि अशातच आता ऊर्जा फोनवर बोलून झाल्यावर फोन ठेवते. तेवढ्यात आपण पाहतोय आता ऊर्जा शौर्यला म्हणत असते, काय झालं शौर्य, तुझा चेहरा का पडलाय. हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्य म्हणत असतो, ऊर्जा तुझं नेमकं काय चाललंय, कसं बोलतेस तू. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, प्लीज शौर्य नक्की तुझ्या मनात काय आहे क्लिअर कर. त्यावर शौर्यला आता ऊर्जा म्हणत असते, खरं तर माझ्या मनात काय आहे त्यापेक्षा तुझ्या मनात काय आहे ते सांग मला. त्यावर शौर्य म्हणत असतो, ऊर्जा तू डॅडचा किती तिरस्कार करते हे अजूनही तुझ्या बोलण्यातून जाणवतंय. अगं तू त्यांना माफ करू शकत नाहीस का. त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य तूच विचार कर, तुझ्या डॅडने जे काही केलंय ते पाहता त्यांना माफ नाही करता येणार. आणि अशातच आता शौर्य म्हणत असतो, म्हणजे काय केलंय डॅडने. त्यावर ऊर्जाने सगळं काही आता शौर्यला क्लिअर कट सांगितल्यावरही शौर्य हा ऊर्जावर मनातून चिडलेला असतो. आणि अशातच आता तो ऊर्जाला बोलू लागतो, एक गोष्ट लक्षात ठेव ऊर्जा, आजच्या मीडियाच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये डॅडचा अपमान होईल जर असं काही तू वागलीस ना, तर मात्र मी तुला माफ करणार नाही, असं शौर्यने दटावून ऊर्जाला म्हटलेलं असतं. आणि ऊर्जाला हे खूप ऐकायला विचित्र वाटलेलं असतं. आणि शौर्य जाता जाता म्हणत असतो, ऊर्जा एकच सांगतो तुला, सर्वात आधी माझे डॅड माझ्यासाठी महत्वाचे आहेत आणि त्यांचा जर कोणी अपमान केला तर त्या व्यक्तीला मी चिता सोडणार नाही. आणि अशातच आता शौर्य तिथून निघून जातो. आतमध्ये गेलेल्या शौर्याला समजावण्याचा विचार आता ऊर्जाच्या मनात आलेला असतो. पण नेमकं आता जर मी शौर्याला समजवायला गेले तर शौर्य माझं काहीच ऐकून घेणार नाही आणि उगाचच माझा वेळ फुकट जाईल, असा विचार आता ऊर्जाच्या मनात आलेला असतो. आणि तेवढ्यात ऊर्जाला पद्माचा फोन आलेला असतो. पद्मा खूपच घाबरलेली असते. पद्मा म्हणत असते, ताई ताई मी काय करू, मला काहीच कळत नाहीये. त्यावर ऊर्जा म्हणत असते, पद्मा अशी घाबरू नकोस तू, मी तुला याआधी कितीदा समजावण्याचा प्रयत्न केलाय, आपल्याला अशा प्रसंगातून जावं लागतंय पण शेवटी जीत आपलीच होणार आहे. त्यावर पद्मा म्हणत असते, ताई तू मला त्या विक्रांशी लग्न करायला तयार हो म्हणालीस, मी तुझ्या बोलण्याखातर तयार होत आहे, पण खरंच तुम्ही लोक माझं लग्न तर लावणार नाहीत ना. त्यावर ऊर्जा म्हणत असते, अजिबातच नाही, मी त्या आजच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये सगळं काही क्लिअर करणार आहे आणि तिथेच त्या दोघांचा चेहरा पडेल असं बोलून त्यांना सगळ्यांसमोर उद्ध्वस्त करणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता पद्मा म्हणत असते, ठीक आहे, मी तुझ्यावर विश्वास ठेवून या प्रेस कॉन्फरन्सला येत आहे. त्यावर ऊर्जा म्हणत असते, ठीक आहे ये तू. आणि अशातच आता ऊर्जाच्या बोलण्यावरून पद्मा तयार झालेली असते. इकडे आपण पाहतोय आता ऊर्जाने देखील आपली सगळी कागदपत्र एकत्र करत फाईल मध्ये भरत तिथून घरातून निघालेली असते. आता इकडे प्रेस कॉन्फरन्स ज्या ठिकाणी होणार असते तिथे आधीच शिर्के आणि हर्षवर्धन पोहोचलेले असतात. त्यांनी ज्या पद्धतीने सगळी तयारी केलेली असते ते पाहता तिथे आज वेगळंच काही घडणार आहे असं दिसत असतं. इकडे पद्मा आणि ऊर्जा सुद्धा भेटलेले असतात आणि त्या दोघांमध्ये काहीतरी महत्वाचं बोलणं सुरू असतं. अशातच आता प्रेस कॉन्फरन्सला फारसा वेळ उरलेला नाहीये. अजूनही शौर्य तू घरात काय करतोयस, लवकरात लवकर ऊर्जाला घेऊन तिथे पोच,
असं कुमुदिनीने म्हणताच शौर्य म्हणत असतो, आजी मी ऊर्जा बरोबर प्रेस कॉन्फरन्सला जाणार नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर कुमुदिनी म्हणत असते, म्हणजे तू तिला एकटीला जायला सांगतोयस की काय? त्यावर शौर्य मनातून चिडलेला असतो, कारण ऊर्जा हर्षवर्धनवर अजूनही तितकाच राग धरून असते. त्यावर कुमुदिनी म्हणत असते, मी तुझ्याशी बोलते शौर्य, लक्ष कुठे आहे तुझं? त्यावर शौर्य म्हणत असतो, आजी ऊर्जा आधीच निघून गेली आहे. हे वाक्य ऐकल्यावर कुमुदिनीला वेगळाच धक्का बसतो आणि अशातच आता कुमुदिनी स्वतःशी बोलत असते, मला तर त्या प्रेस कॉन्फरन्सला पोचावंच लागेल. तिकडे ऊर्जा एकटी असणार आहे आणि तिकडे हर्षवर्धन आणि हा शिर्के तिच्यावर तुटून पडायला नको. आणि कुमुदिनी ही घरातून बाहेर पडते. अशातच आपण पाहतोय आता प्रेस कॉन्फरन्स फायनली सुरू झालेली असते आणि तिथे हर्षवर्धन हा बोलू लागतो. तो म्हणत असतो, फायनली पद्माला या सगळ्यातून न्याय मिळत आहे. पद्मा या सगळ्यातून सुखरूप बाहेर पडत आहे आणि तिला एक चांगलं घराणं, चांगलं सासर हे मिळणार आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता एक पत्रकार म्हणत असतो, हर्षवर्धन सर, तुम्ही जे काही बोलताय ते तुमच्या परीने बरोबर आहे, पण खरंच हा विक्रांत त्या पद्माला मनापासून बायको स्वीकारायला तयार आहे का या सगळ्या केसच्या कचाट्यातून सुटण्यासाठी हा सगळा तुम्ही एक ठरवलेला प्लॅन सुद्धा असू शकतो ना? हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन म्हणत असतो, तुम्ही सगळ्याच गोष्टी वाकड्या नजरेने का पाहता? एखादी गोष्ट तुम्हाला चांगल्या नजरेने पाहता येत नाही का? विचार करा ना, त्या मोलकरीणसारखं काम करणाऱ्या पद्माचं आयुष्य बदलतंय, तिला एक श्रीमंत सासर भेटतंय. हे सगळं तुम्हाला दिसत नाही का? आई वडील भेटतायत, नवरा भेटतोय आणि तिच्यावरचा तो ब्लेमही जातोय. हे सगळं ऐकल्यावर आता दुसरा पत्रकार काही बोलणार, तेवढ्यात हर्षवर्धनने त्याला असं बोट करून बसवलेलं असतं. बसा, फार विचार करू नका. आज आम्ही इथे जे काही बोलणार आहोत ते नीट समजून घ्या. हा बघा, आलाच विक्रांत ये बस इकडे. विक्रांत बसतो आणि विक्रांतचा चेहरा फारसा खुश नसतो. त्याच वेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, हा विक्रांत ज्याच्यावर पद्माने आरोप केला होता, तोच विक्रांत आता पद्माला स्वीकारत आहे. तेवढ्यात आपण पाहतोय एक पत्रकार आता तिथे हर्षवर्धनला एक प्रश्न विचारतो, हर्षवर्धन सर, खरं तर या विक्रांतचं लग्न तुमच्या मुलीशी म्हणजेच तीर्थाशी ठरलं होतं ना? आणि या विक्रांतला तुम्ही जावई म्हणून सुद्धा स्वीकारलं होतं. मग अचानकपणे तुम्ही आता विक्रांतचं लग्न पद्माशी लावताय, यामागे नक्की काय कारण असू शकतं? तुम्हाला आता विक्रांत हा जावई म्हणून नकोय का? हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, सिच्युएशन समजून घ्या, उगाच तुम्ही भुयाचा भुगा करू नका. अशातच आता पत्रकार म्हणत असतो, हर्षवर्धन सर, काय बोलताय तुम्ही? काय ते स्पष्ट बोला. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, खरं तर तुम्ही जे काही बोलताय ते बरोबर आहे, पण ते पद्मावर सध्या जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीतून पद्माला आपणच बाहेर काढलं पाहिजे ना? शेवटी तीही एक माणूसच आहे आणि आपण माणुसकी नाही जपणार तर कोण जपणार? तेवढं आपण पाहतोय आता विक्रांतच्या बाजूला बसलेले शिर्के म्हणत असतात, ऐकून घ्या, मलाही काहीतरी बोलायचंय. त्यावर पत्रकार आता शिर्केकडे माईक घेऊन असतात. शिर्के म्हणत असतो, खरं तर आम्ही विक्रांतचं लग्न पद्माशी लावायला अगदी मनापासून तयार आहोत आणि पद्मा एक होतकरू आणि सुशिक्षित आणि बघायला गेलं तर एकदम चांगली अशी सून आम्हाला मिळते, आमचं भाग्य आहे आणि देखणी आहे, असं तसं म्हणत आता शिर्के पद्माचं कौतुक करत असतात. आम्हाला पद्मा सून म्हणून पसंत आहे, आज आम्ही या पत्रकार परिषदेत क्लिअर करतोय, त्यामुळे आता तुम्ही सगळ्यांनी जाऊ शकता. हे वाक्य ऐकल्यानंतर आता तिथे पत्रकार म्हणत असतात, पण नक्की या सगळ्या मागे तुमचं काही षड्यंत्र नाहीये ना? त्यावर मात्र हर्षवर्धन चिडतो आणि म्हणत असतो, काय बोलताय तुम्ही? तुम्हाला प्रत्येक गोष्ट फोडून सांगायची का? अहो, इथे तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे. पद्माच्या वकीलने सुद्धा म्हणजे ऊर्जा शिंदेने सुद्धा
या लग्नाला परमिशन दिली आहे, त्यामुळे तुम्ही आता अजून कोणते फालतू प्रश्न विचारू नका. त्यावर लगेचच आपण पाहतोय मागे उभी असलेली ऊर्जा म्हणत असते, मी या लग्नाला परमिशन दिली आहे, पण तुम्ही जो काही फसवा डाव टाकला आहे ना, तो माझ्या लक्षात आलाय. त्यामुळे पद्मा या लग्नाला आता तयार नाहीये आणि मी सुद्धा तिला या लग्नाला परमिशन देणार नाही. तर अचानकपणे असं ऊर्जाने म्हणताच हर्षवर्धन म्हणत असतो, ऊर्जा शिंदे, डोकं फिरलंय का तुझं? काय बोलतेस तू? तुला तरी कळतंय का? त्यावर ऊर्जा म्हणत असते, हो मला कळतंय मी काय म्हणते ते. मला तुमचा सगळा डाव लक्षात आलाय. त्यावर ऊर्जाला हर्षवर्धन म्हणत असतो, कसला डाव? त्यावेळेला ऊर्जा म्हणत असते, तुम्ही जे काही ॲफिडेव्हिट बनवलंय त्या ॲफिडेव्हिटच्या आधारावर तुम्ही येत्या 1 वर्षानंतर पद्माला लाथ मारून घरातून बाहेर काढणार आहात. त्यामुळे पद्माचं आयुष्य खराब होणार आहे. म्हणजे तुम्ही फक्त विक्रांतला या केसमधून सोडवताय आणि पद्माचा फक्त वापर करून घेताय. त्यानंतर आपण पाहतोय हर्षवर्धन म्हणत असतो, असल्या प्रकारचं ॲफिडेव्हिट मी बनवलेलंच नाहीये. त्यावर ऊर्जा म्हणत असते, इथे पत्रकार परिषदेत तुम्ही बसले आहात हर्षवर्धन, त्यामुळे तुम्ही विचारपूर्वक बोला. इथे मी ते ॲफिडेव्हिट सादर करू शकते आणि जर ते ॲफिडेव्हिट मी इथे सादर केलं त्यानंतर तुमचं काय होईल तो विचार करा. सगळी मीडिया तुमच्यावर थुतू करेल. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, असलं ॲफिडेव्हिट मी बनवलेलंच नाहीये. आणि अशातच आपण पाहतोय फायनली आता हर्षवर्धनला ऊर्जा म्हणत असते, बघा विचार करा, पुढच्या काही मिनिटांनंतर ते ॲफिडेव्हिट जर मी ते सादर केलं तर काय परिस्थिती होईल तुमची? सगळा तुमचा खोटा चेहरा मीडिया समोर उघड होईल आणि त्यानंतर तुमचं थोबाड तुम्हाला कोणालाच दाखवता येणार नाही. आणि अशातच आपण पाहतोय तिथे आलेला शौर्य आता ऊर्जावर अगदी मनापासून चिडलेला असतो. शौर्य मनातल्या मनात म्हणत असतो, या ऊर्जाला खूपच मस्ती आहे. अख्ख्या मीडिया समोर माझ्या डॅडना अशा प्रकारे बोलणारी ही पहिलीच असेल. आणि अशातच आता शौर्याने समोर असलेल्या ऊर्जाला इशारा केलेला असतो, ऊर्जा शब्द जपून वापर, डॅडचा अपमान झालेला मला नाही चालणार. त्यावर ऊर्जाने शौर्याला इग्नोर केलेलं असतं. आणि अशातच आपण पाहतोय फायनली मीडिया आता ऊर्जाला म्हणत असते, ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, तुमच्याकडे असलेलं ॲफिडेव्हिट तुम्ही आम्हाला दाखवाच. आम्हाला कळलं पाहिजे या शिर्के आणि हर्षवर्धन मध्ये नक्की काय शिस्त आहे. जसं तुम्ही म्हणताय की येत्या 1 वर्षानंतर पद्माला ही लोक घराबाहेर काढणार आहेत, जर असं असेल तर या हर्षवर्धन जहागीरदार आणि या शिर्केला आपण सगळ्यांसमोर उघडं पाडू. आता हे वाक्य ऐकल्यावर तिथे पद्मा खूपच घाबरलेली असते, कारण विक्रांत तिच्याकडे खूपच चिडलेल्या नजरेने पाहत असतो. त्यावेळेला ऊर्जा पद्माला म्हणत असते, घाबरू नकोस, आपण इथे मीडियामध्ये आहोत. आणि तेवढ्यात ऊर्जाने मीडियाला म्हटलेलं असतं, बघा तुमच्या समोरही हा विक्रांत या पद्माला त्रास देतोय, तिला चिडक्या नजरेने पाहतोय, तिला धमकी देतोय. त्यावर शिर्केला आता हर्षवर्धन म्हणत असतो, या विक्रांतला आवर घाला, नाहीतर इथल्या इथे मी विक्रांतला दोषी ठरवून तुम्हाला खूपच त्रास होईल असं वागेन. त्यावेळेला शिर्के म्हणत असतो, वकील साहेब प्लीज असं काही करू नका, मी विक्रांतला समजावतो. आणि मग शिर्केने विक्रांतला हात आवळत असं म्हटलेलं असतं, रागावर कंट्रोल ठेव नाहीतर माती खाशील. त्यावर विक्रांत आपले डोळे बंद करून बसतो. आणि त्यानंतर आपण पाहतोय आता फायनली ऊर्जाने सगळ्यांसमोर ते ॲफिडेव्हिट सादर केलेलं असतं. त्या ॲफिडेव्हिट आता मीडिया पाहत असते. त्या ॲफिडेव्हिटवर लिहिलेलं असतं की सध्या तरी आम्ही या पद्माला सून म्हणून स्वीकारतोय, लग्नही करतोय, पण त्यानंतर पद्माला आम्ही घरातून बाहेर काढू आणि त्यांचा आमचा काही संबंध नसणार आहे. आता हे वाक्य ऐकल्यावर मीडिया पूर्णपणे ते सगळं काही चेक करत असते आणि त्यात पद्माच्या सह्या सुद्धा आढळतात. त्याच वेळेला आता हर्षवर्धन म्हणत असतो, असेल असं ॲफिडेव्हिट आणि त्याच्यावर पद्माच्या सह्या सुद्धा आहेत, याचा अर्थ पद्मा या सगळ्याला तयार आहे. त्यावर लगेचच आता ऊर्जा म्हणत असते,
पद्माच्या सह्या जबरदस्तीने घेतल्या आहेत. पद्मा यासाठी तयार नव्हती आणि अशातच आता पद्माला मीडिया प्रश्न विचारत असते, काय आहे खरं, तुम्ही या सह्या केल्यात का तुमच्या मर्जीने? त्यावर पद्मा नाही असं म्हणते. जेव्हा पद्माने नाही म्हटलेलं असतं त्याच वेळेला सगळा खेळ तिथे संपलेला असतो. हर्षवर्धन म्हणत असतो, झाला सगळा विचका झाला. आणि त्यानंतर आपण पाहतोय मीडियाने आता हर्षवर्धनला एकच प्रश्न विचारलेला असतो. याचाच अर्थ हर्षवर्धन सर, आता तुम्ही ज्या काही केसेस आतापर्यंत जिंकल्या आहेत त्या तुम्ही अशाच पद्धतीने लबाडी करून जिंकल्या आहेत. तुमच्यामध्ये एखादी केस सच्चाईने जिंकायची कुवतच नाहीये. हर्षवर्धन मुर्दाबाद, हर्षवर्धन मुर्दाबाद असं आता तिथे असलेल्या लोकांनी बोलायला सुरुवात करतात. हर्षवर्धनचा जो काही अपमान होत असतो तो अपमान पाहून आता शौर्याच्या पायाखालची जमीन सरकते आणि आता शौर्य लगेचच बोलू लागतो, या ऊर्जाला काही केल्या माफ करणार नाहीये मी. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, येत्या काळामध्ये फायनली हर्षवर्धन हा थेंब आता सगळं काही क्लिअर करू शकतो का? आजचा भाग नेमका तुम्हाला कसा वाटला क्लिअर करून कळवा आणि बाकी व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.